धनगर समाज आरक्षणाच्या विरोधात माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी केलेल्या वक्तव्याचा सोलापुरात तीव्र निषेध करण्यात आला। सम्राट मौर्य सेनेच्या वतीने आडम मास्तर यांच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केल्याने वातावरण तणावपूर्ण झालं होतं। मुंबईच्या आझाद मैदानावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा मेळावा पार पडला। त्या मेळाव्यात माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी आदिवासी आरक्षणात धनगर समाजाला वाटा नको असं वक्तव्य केलं होतं। त्याच वक्तव्यावरून धनगर समाजातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान या मेळाव्याला राज्य सचिव आडम मास्तर हे सुद्धा असल्यानं मंगळवारी सम्राट मौर्य सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आडम मास्तर यांच्या दत्तनगर इथल्या कार्यालयात जाऊन निवेदन देत तीव्र निषेध केला। यावेळी सीताराम येचुरी आणि आडम मास्तर यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली। घोषणाबाजीनंतर माकप आणि मौर्य सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक पाहायला मिळाली। संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन सलगर आणि संस्थापक अभिमन्यू टकले यांनी सीताराम येचुरी यांचा निषेध करत येचुरी यांनी धनगर समाजाची माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। हे आमची लढाई गेली 30-35 वर्ष झालं महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या विरोधात असतानाच मध्येच माकपचे नेते सीताराम येचुरी येऊन धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणामध्ये वाटा नको, आदिवासीच्या आरक्षणामध्ये वाटा नको असं बोलतात। आम्ही ऑलरेडी एसटीच्या सूचीमध्ये 36व्या क्रमांकाला धनगर समाजाचं नाव आहे। फक्त महाराष्ट्र सरकार अंमलबजावणी करावून आमची मागणी आहे। या मागणीला वेगळं वळण देण्यासाठी आणि महाराष्ट्रामधील इतर जातींमध्ये मतभेद निर्माण करण्यासाठी, जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हे जाणून बुजून केलेलं वक्तव्य आहे। आम्ही सीताराम येचुरीचा निषेध करण्यासाठी आडम मास्तर यांच्याकडे गेलो। आडम मास्तर यांनी आमची भूमिका ऐकून घेतली नाही। सीताराम येचुरी बोलले हेच खरं आहे असं म्हणत तेही धनगर समाजावर अन्याय करण्याची भाषा करत होते। म्हणून आम्ही त्यांचा निषेध करत आहोत आज। आणि सीताराम येचुरीला आम्ही आव्हान करत आहोत की ते येणाऱ्या 24 तासामध्ये धनगर समाजाची माफी मागावेत, नाहीतर आडम मास्तर यांना सोलापूरमधून ऑफिसमधून बाहेर निघू देणार नाही। सम्राट मौर्य सेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अर्जुन सलगर गेले होते, परंतु त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित आडम मास्तर यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही। जर हे नेते असेच समाजामध्ये विशिष्ट निर्माण करत राहिले तर धनगर समाज महाराष्ट्रामध्ये गप्प बसणार नाही। महाराष्ट्रभर या जो काही प्रश्न आहे त्याचा इश्यू केला जाईल आणि जे काही विरोधामध्ये वक्तव्य करतील त्यांना योग्य तो धडा शिकवला जाईल। या प्रकरणी आडम मास्तरांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। संघटनेचे कार्यकर्ते गेल्यानंतर पोलिसाची गाडी आडम मास्तर यांच्या कार्यालयासमोर दाखल झाली। यामुळे या भागात तणावाचं वातावरण दिसून आलं।